नोटबंदीनंतर साठवलेला पैसा सोन्यामध्ये रूपांतरित करण्यासाठी लातूरच्या सोनारांना ओळखीचे आणि अनोळखी लोकांचेही फोन येतात। एबीपी माझाकडे लातूरच्या सराफांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। काही सोनारांनी यामध्ये संधीही साधून घेतल्याची चर्चा आहे, तर काही सराफांनी या आमिषाला ठाम नकार दिलाय। नोटाबंदीनंतर सोन्याचे भाव वाढल्यानंतर काही मंडळींनी आपल्याकडचे हार, बांगड्या असे दागिने मोडण्यासाठी सोनारांकडे धाव घेतली। त्या मोबदल्यात जुन्या नोटा स्वीकारण्याची तयारीही सुद्धा या लोकांची होती। त्यामुळे काही सराफांनी नोटाबंदीनंतर आपलं दुकान बंदही ठेवलेलं होतं। तर लातूरच्या काही सराफांनी एबीपी माझाकडे हा गौप्यस्फोट केलाय की काळे पैसे पांढरे करण्यासाठी अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता। काही जण असं म्हणाले, काही सोनार खासगीमध्ये की आम्ही 10 वर्ष जे कमवलं नाही ते 4 दिवसात कमवलं। करणार केलंच नाही कधी अफवा आहे ती। खरं काय मग? नाही, समजा आम्ही जरी नोटा घेतला, आम्ही करणार काय? त्यांच्या गळ्याचा फास आमच्या गळ्यात थोडंच घालू शकणार आम्ही, बरोबर आहे की नाही? मग तरी 55,000 रुपये तोळे कसं झालं? ते अफवा जास्त होत्या त्याच्यामध्ये। खरं काय होतं? ह्या अफवाच होत्या, 90% अफवा होत्या। 10% खरं काय होतं? 10% खरं मग आता ते ज्यांनी केले त्यांच्या जीवाला माहिती। तुमच्यापर्यंत आलेली माहिती काय? मला माहिती तुम्ही ते करत नाही। हा, आमच्यापर्यंत असंच की म्हणजे मी पेपरमध्येच वाचलं, मुंबईमध्ये 60,000 भाव होता, 70,000 होता, किंवा ₹1,00,000 तोडा पण भाव विकल्या गेलं आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत दुकानं चालू होते, असं पेपरमध्ये पण आले आणि मी तेच ऐकलंय। बाकी काय? मला कोणी फोन नाहीत का मित्रमंडळी? तुम्ही घेतलं नाही? नाही, आम्ही घेतलं नाही। फोन कसे आले, अरे भाव वाढलाय, तुमची तर आता फार चांदी झाली, चंगळ झाली। मी त्यांना काय म्हणलो, त्यांचा फास करून माझ्या गळ्यात मी घालणार नाही म्हणलो। मी मोदी साहेबांबरोबर आहे म्हणलो। त्यांनी जो निर्णय घेतलाय तो 101% 125 करोड भारतीयांच्याकडूनच निर्णय आहे आणि त्या निर्णयाला 90% भारतीयांनी समर्थन दिलंय। आता तुमचा व्यवसाय जर इतका बसला, किती टक्के फरक पडला? मी समाधानी आहे। आज माझ्या गरीब बांधवांसाठी मोदी सरकारनं सगळं चांगलं केलंय, मध्यमवर्गीयांसाठी चांगलं केलंय। ती फार चांगली गोष्ट आहे। आज 2-3 महिने त्रास आहे आपल्याला फक्त, हा नंतर अजिबात त्रास नाही। पहिले 4 दिवसात बऱ्याच जणांना फायदा झाला झाला असं ऐकलंय। लातूरात झाला। आम्ही तर 3 दिवस दुकानात बंद ठेवलं होतं। तेच 9, 10, 11 बंद ठेवायचं म्हणजे लोकांकडे पैसे नसणार, हे अडचणी येणार सगळ्यांना। सो मोठं तुम्ही असं पुन्हा लोक किंवा येतील, हे आमच्या घ्या, ते घ्या, त्यांना उत्तर कुठपर्यंत देणार, म्हणून ते बंद ठेवलं। मला एका दुकानदाराने सांगितलं, लोकच मोड घेऊन आले, 55,000 रुपये झाले भाव तुमच्याकडे। आम्ही 3 दिवस तेव्हा दुकानात बंद ठेवलं, शेवटी कंट्रोल दुकान. हा, काही लग्नाची कस्टमर लागले, मग त्यांचं बँकेत व्यवहार चालू आहे।